आपल्यासोबत काँग्रेसच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, मुंबईमध्ये मतदार याद्याच्या घोषणेसंदर्भात महाविकास आघाडी आणि मनसेचा खूप भव्य मोर्चा निघालेला आहे, कसं पाहताय? बघा, ही तर वस्तुस्थिती आहे की मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे। आता माझ्या मतदारसंघामध्ये मी मोर्शीचं उदाहरण देते तुम्हाला। त्या लोकांनी त्याचं मीडियामध्ये नाही सांगितलं, पण लेखी कंप्लेंट दिलेली आहेत। मोर्शी विधानसभा मोर्शी तालुक्यामध्ये राजूरवाडी सर्कल एक येतं, त्यातले 2 गावच्या गावं त्यांनी गायब करून टाकलेले होते। मग अमरावती तालुक्यामध्ये वलगाव आणि पुसदा सर्कल येतं, तर वलगावचे 2000 मतं त्यांनी पुसदात टाकून दिलेले होते। हे आमच्या नोटीसमध्ये आलेल्या गोष्टी आहेत। आणि मतदार याद्यामध्ये घोळ करूनच भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष सत्तेत बसलेले आहेत, ही फॅक्ट आहे। मी वारंवार सांगितलेलं आहे की वोटिंग पॉप्युलेशन दरवर्षी वाढतं। तिवसा विधानसभा मतदारसंघाचं वोटिंग पॉप्युलेशन कमी केलं 24मध्ये, 19मध्ये ते पॉप्युलेशन होतं 2,96,000, 24मध्ये ते झालं 2,84,000। म्हणजे नैसर्गिक वाढ जी होती ती खुंटली, म्हणजे ते कोणचे डिलीट केले आणि ते कोणचे वाढू दिलेले नाही, आणि मग डिलीट 11,000। असं कुठं होतं का? हे लोक मतदार याद्यामध्ये घोळ करून वोटांची चोरी करूनच सत्तेत बसलेले आहेत। आणि आजही ते म्हणतात आहे की आम्ही कोणची जूनची यादी हे करणार, असं नाही चालत ना। तुमचे जे नियम आहेत ते नियम व्यवस्थित झाले पाहिजे, मतदार याद्या नीटनेटक्या झाल्या पाहिजे, वोट चोरीचं प्रमाण जे आहे हे थांबलं पाहिजे, आणि आपण खऱ्या अर्थानं लोकशाही जे असते खरी ना, आम्ही पण सत्तेत होतो एवढे वर्ष, आम्ही नाही केला घोळ असा मतदार याद्याचा। मग आता यांना इतकं सगळं वातावरण भाजपाच्या विरुद्ध आहे, ही फॅक्ट आहे। त्यांना मतदार याद्या नाही बदलायच्या आहेत, ज्या बदलल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये दुरुस्ती आहे ती केली पाहिजे, आणि त्याच्यासाठी हा मोर्चा आहे, आणि ह्या मोर्चाला आमचा पूर्ण सपोर्ट आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आचारसंहिता केव्हाही लागू शकतात, तर काय वाटतं तुम्हाला? म्हणजे पूर्ण दुरुस्त याद्या झाल्याच्या नंतरच निवडणुका व्हायला पाहिजे का काय? नाही, मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजे, कंपल्शन आहे, नाहीतर इट इज नॉट डेमोक्रेसी। मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजे। आता पुढचे काय, म्हणजे जर नाही झाल्या, जर आचारसंहिता लागली नाही, मग आता आम्ही पण दक्ष झालेलो आहोत ना। जे लोक बाहेरचे येऊन मतदार याद्या मतं मारतील त्यांना तर आम्ही ठरवलं आहे की बूथवर जोडायचं, आम्ही जोडणार लोकांना बिलकुल। जे बाहेरचे गफलत केलेली आहे, इकडचे मतं तिकडे, तिकडचे मतं इकडे, ह्या गोष्टी झालेल्या आहेत, ही फॅक्ट आहे। आणि ह्याला हिंसक वळण लावावं हेच यांचं असेल बहुतेक। गाव पातळीवर खूप दक्ष असतात लोक, पण असं जर आढळलं तर त्यांनाच आढळतं आहे। हे बघा, आम्ही गफलतमध्ये राहिलो, आम्हाला कल्पना नव्हती की इतक्या खालच्या दर्जावर जाऊन डेमोक्रेसीला खराब करतील, लोकशाहीला तडा देतील। आता हे जर लोकशाहीला तडा देण्यासाठी आहे तर आम्ही लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी आहे, तर मग सामदाम दंडभेद आम्हालाही करावं लागेल की। ह्या होत्या काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर। तर कॅमेरामॅन अमोल देशमुख सर, प्रणय निर्बान, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।